सावळीतील मुरुम प्रकरणावरून खळबळ, चौकशीचा फार्स की दबावाखाली कारवाई, जप्त ट्रॉली सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप, निपक्ष चौकशीची मागणी। मिरज तालुक्यातील सावळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खाजगी जागेतील मुरुम वापरण्यात आल्याच्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। खड्डे बुजवण्याला कोणाचाही विरोध नसला तरी आवश्यक परवानगी न घेता खाजगी जागेतील मुरुम वापरल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। तक्रारीनंतर सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली। त्यावेळी पत्रकारही घटनास्थळी उपस्थित होते, मात्र अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे। सुरुवातीला पंचनाम्याची प्रत तक्रारदार आणि पत्रकारांना दिली जाईल असे सांगण्यात आले होते। दरम्यान मुरुम वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर संबंधित ट्रॉली सोडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच ट्रॉलीतील उर्वरित मुरुम रस्त्यावरच टाकण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे। यामुळे संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जर सार्वजनिक हितासाठीच मुरुम वापरण्यात आला होता तर इतकी चौकशी आणि पंचनाम्याची प्रक्रिया का राबवण्यात आली, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या प्रकरणात नेमके कोणाच्या दबावाखाली कारवाई झाली, जप्त केलेली वाहने का सोडण्यात आली आणि ही चौकशी केवळ औपचारिकता होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।